हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आजचा अचानक भयानक प्लॅन झाला. तर यो महाकार निसर्ग होता मागा लागलेला. आमचा अचानक भयानक प्लॅन झाला का आज जायचा मासा धरायला. तर चाललो आज मासा धरायला. दादाने फोन केला तर चाललो रस्त्याने बोलत बोलत. आता यो याला पण घेतला पाठी काय करू, नुसता बोटा दाखवतं. तोरण भेटला दादा, दादाची स्कूटीवर तिघ जण गेलो. नुसतं हाय करतो दादा पण. तिथं दिसला मित्र अलंकारला हाय केला. तिथून निघलो. चला आता भेटतो रस्त्याने. बसलो गाडीवर, घेतलं हातानं होतं गल. तर चाललो आता. चला निघलो रस्त्यावर. धन्नो आपले. तसंच गेलो गल घ्यायला. दुर्गा स्टोअर मधून गल घेतलं. नुसता बोटात दाखवत होतं लास्ट पर्यंत. बघा आता माझ्या दुर्गा स्टोअर मध्ये. चला तिथून पण निघलो आता रस्त्याने. भेटू आता करंजाड्याच्या ब्रिजवर. बघा करंजाड्याचा ब्रिज. तर गेलो करंजाड्याला मच्छी धरायला. माझं तर श्रावण महिना चालू उपवास. तर बघा आता आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आपला लोकनेते दिबा पाटील साहेब. पोचलो आता इथं लोकेशनवर. यो भाई गांडला येटलो होता. इथं मान येत होती चिवाली त्याला धरायला. यो भाई बिंदास धरत. याने दिलं तर टाकलं डबीन स्वेपचे. दादा गल बांधते इकडे एक एक. याला वाटलं का रस्त्याने पाणी नाही येऊन अख्ख्या रस्त्याने मुतत मुतत आलता. मग गाडीवर पोचलो. इथं बघता जोर भरतीचा टाइम चालू झाला. तर इथं दादा गांडला बांधत. मी हा आपला काढता व्हिडिओ इकडं. मग बघा पहिली बोनी यानेच केली. बारीक भेटला याला. मग बक्षी भेटली एकदाच आम्हाला धबाधब धबाधब. त्या माझा होता उपवास. तो भाई एकटा खायला फुल खुश झालता. मग काय ब्लॉग आवडला असेल तर मग करा आता. पावसाचा मोसम झाले. तर आता ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू लवकरच न्यू ब्लॉग मध्ये. बाय बाय.